तुम्हाला सूचना अशी आहे की 3 षटकं 15 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. सुरुवातीची 2 षटकं 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक असेल. अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये प्लेस केला जाईल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. देवेंद्र पाटील गोलंदाजीची सुरुवात. पहिला चेंडू इथे फुल लेन्स आहे. यावेळी स्वीप केलेल्या एक क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, फंबल करतायत. सीमारेषेच्या अगदी नजीक चेंडू जातोय, त्यानंतर अडवून फेकी केली जाते आणि इथे 2 धावा दरम्यान आलेल्या आपण पाहिल्या. स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसामध्ये ज्यांच्या वतीने फार चांगला रंग भरला गेला, हिंदी भाषेमधून ज्यांचं समालोचन आपण ऐकलं ते बाबूशाह सर या स्पर्धेतून रजा घेत आहेत. धन्यवाद बाबूशाह, आपण आलात. फार चांगलं समालोचन तुमच्या वतीने आम्हाला ऐकवलं, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचे ऋण व्यक्त करतो. देवेंद्र पाटील यांनी लागोपाठच्या 2 चेंडूंवर 4 धावा दरम्यान खर्च केलेले आहेत. पाहायचं आहे देवेंद्र पुन्हा एकदा तयार असतील. इथेही आडव्या बॅटने स्लॉक स्वीपचा फटका काढण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलेला आहे. फ्रंटफूट पुढे आणतात आणि त्यानंतर बॉडी बेंड करत असताना खरं तर आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न करतात. तसंही टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फार कमी असे फलंदाज आहेत जे स्वीपचा फटका चांगल्या पद्धतीने खेळतात, परंतु रुपेशने आतापर्यंत 2दा खरं तर स्वीप चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे. या बेसा फटका चांगला आहे. नो मॅन्स लँडमधून, निर्जन स्थळामधून चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत असताना फरार. फटका दर्जेदार. रुपेश पाटीलचा चौकार. आठ धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. चांगले खेळत आजच्या दिवसभरामध्ये रुपेश पाटील. फुलटॉस यावेळेस हॅमर्ड केलेला आहे. पुल केलं, खेचून मारलं आणि पंचांचा इशारा. षटकारानंतरचा हा चेंडू आहे बीमर, म्हणजे सत्ता प्रस्थापित होईल कदाचित जयदुर्गा सुरईची. ह्या धावा 7. आहे बघ हश्वा. चेंडूची फेक करा. मला असं वाटतं तिकडे प्रेक्षक गेलेला आहे चेंडू शोधण्यासाठी आणि तो जर सापडत नसेल तर पर्यायी चेंडू मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करून द्या. वेळेच्या बाबतीत आपल्याला इथे कटाक्ष बाळगावा लागेल. आणि या अगोदर सूचना आम्ही दिली होती की चेंडू कधीही हरवला, गहाळ झाला अथवा फुटला की नवीन चेंडू दिला जाईल. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये नवीन चेंडूची फेक दरम्यान इकडे केली जाईल. जरा फलंदाज आपण ही अधिकचा वेळ दरम्यान तिकडे खर्च करू नका. क्षेत्ररक्षकांना विनंती असेल आपण आपापल्या जागा एक्वायर करा. लगेच क्षेत्ररक्षण इथे सज्ज करा. आजचा दिवस मकर संक्रांतीचा आणि समालोचन कक्षाच्या अगदी आपण उजव्या बाजूला आभाळामध्ये पाहिलं तर पतंग दरम्यान तिकडे विहरत आहे. स्वच्छंद विहार पतंगाचाही आपण बघत आहात आणि मॅच बॉल आलेला आहे, त्यामुळे तो तिकडे लगेचच घेतला जाईल आणि सामन्याचा रिदम लॉस न करता इथे लगेचच सामना पुन्हा एकदा रिझ्यूम केला जाईल. यामध्ये तिळमात्र शंका नाही. पाहायचे यानंतर कशा पद्धतीने फलंदाजी असेल, कारण पहिल्या षटकामध्ये देवेंद्र पाटीलच्या विरोधात 2 धावा, त्यानंतर 1 चौकार 1 षटकार आणि तो चेंडू नो आहे. आतापर्यंत 15 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ येणं अजूनही शेष असताना स्ट्रायकिंग इनला फलंदाज रुपेश पाटील याच्यासाठी हा फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटला पूल केलेला क्षेत्ररक्षक आहेत. इथे झेल टिपता आला नाही, परंतु झेल जरी टिपला असता तरी फलंदाजाला कोणतेही नुकसान झालं नसतं, कारण फ्री हिटचा चेंडू खरं तर मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलेला होता. बऱ्याचदा धनाजी असं होतं की फ्री हिटचं गांभीर्य क्षेत्ररक्षकाला नसलं की झेल टिपल्यानंतर फ्री हिटच्या चेंडूवर ते चेंडू हवेमध्ये फेकून देत असतात, त्याचबरोबर सेलिब्रेशन करत असतात आणि बऱ्याचदा या सगळ्या गोष्टीचा मोक्याचा फायदा घेत असताना फलंदाज अतिरिक्त धावा सुद्धा घेतात.
मजेशीर असे अनेक किस्से क्रिकेटने आपल्याला दाखवलेले आहेत. आणि हा शेवटचा चेंडू गोलंदाजाने चांगल्या पद्धतीने हाताळला. खरं तर बॅटरसुद्धा बदलला होता. सुजित पाटील पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आले होते. पहिलं षटक संपलं, जिकडे धावा आलेल्या आहेत त्या म्हणजेच 16. अध्यक्ष चषक 20, 23, 24 ही स्पर्धा मित्रांनो आपण अनुभवत आहात. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष केतनजी तरेसाहेब, त्याचबरोबर त्यांच्या सहकार्यांच्या वतीने ही मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, अभिमान आणि स्वाभिमान जपणारी स्पर्धा भिवंडी तालुक्यातील आपण बघत आहात. 16 धावा पहिल्या षटकाच्या अंती देवेंद्र पाटीलच्या विरोधात इथे जमवण्यामध्ये यश मिळालं. आणि डॉमिनेटिंग पार्टनर आपण या दोन फलंदाजांमधून पाहिलं तर तो रुपेश पाटील ठरलेला आहे. या अगोदरचा सामना मला असं वाटतं आजच्या दिवसातील तो सुरईच्या विरोधात दिवे स्पोर्ट्स दिवे असा हा सामना होता, ज्यामध्ये शेवटच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना स्क्वेअर ऑफ द विकेट रुपेश पाटील याने बॅकफुटला जात असताना तो चौकार तिकडे दाखवला होता. आणि म्हणूनच इथे तिसऱ्या फेरीचा सामना मैदानाच्या आतमध्ये ते इथे खेळत आहेत. त्यामुळे कॉन्ट्रीब्युशन आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये छोटू यांचं फार मोठं राहिलेलं आहे. करण पाटील क्रमांक 2चं षटक घेऊन इथे येतील. या अगोदर जे डॅमेज झालेलं आहे ते कंट्रोल करावं लागेल गोलंदाजाला. त्यामध्ये त्याला कितपत यश मिळेल हे सुद्धा आपण पाहूयात. दिवसभरामध्ये हवेचा चांगला जोर या क्रीडांगणावर राहिलेला आपण पाहिलेला आहे. त्यामुळे अधिकची दाहकता, अधिक उकाडा आपल्याला इथे सोसावा लागला नाही. इथेही उजवेष्टीच्या बाहेर गेले, खेचून मारलं, पूल केलं. शॉर्ट आर्म पूलचा फटका होता. क्षेत्ररक्षक सुमित कुमार आणि कंपनी स्टँडच्या समोर अगदी डीप मिडविकेटच्या सीमारेषेवर होते. चेंडू आडवला फेकी झाली. एक धाव दरम्यान आलेली आपण पाहिलेली आहे. एका धाब्याने धावफलक पुढे सरकलं. एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 17. न्यू एकविरा पिंपळनेर बी आणि जरीमरी अलीमघर. न्यू एकविरा पिंपळनेर बी आणि जरीमरी अलीमघर आपण दोन्हीही संघ क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल आपल्याला मिड इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी उपस्थित व्हायचं आहे. जो संघ उपस्थित नसेल त्याला 3 धावांची पेनल्टी. इथे वाचलेले आहेत फलंदाज. काय चेंडू हाताळला या गोलंदाजाने. आश्चर्याचा कडू धक्का इथे या सुजित पाटीलला दिला. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की सुजितला वाटलं होतं करण फिरकी देणारा चेंडू आपल्या समोर ठेवेल, परंतु त्याच्याही 1 स्टेप हाईट जात असताना गोलंदाजी. यावेळेस फिरकी दिलेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र आपल्या पूर्वीच्या रंगामध्ये येत असताना करण पाटीलला आपण पाहिलेला आहे. व्यावसायिक गटामध्ये क्रिकेट खेळणारा हा खरं तर खेळाडू आपण बघतो. आणि आजच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त असे खेळाडू आपण पाहिलेत गोलंदाज म्हणून ज्याने व्यावसायिक गटामध्ये फार चांगली कामगिरी केलेली आहे. या अगोदर हिमांशू पाटीलला आपण अनुभवलं, त्याही अगोदर आर्यन भोईर याला आपण अनुभवलं होतं. इथे करणच्या विरोधात मोठा फटका खेळणं तितकं सोपं नाही आहे. त्याचाच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आला. मिसटायमिंग झालेला फटका. स्वतः गोलंदाजाने चेंडू खाली येत असताना जेल टिपला फलंदाज सुजित पाटील बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर उपस्थित राहिलेला आपण पाहू शकाल. आकाश पाटील आलेले आहेत. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. अत्यंत कळीची आणि महत्त्वाची जबाबदारी दर्शवणारी ही जागा आहे किंवा हे स्थान आहे. क्रमांक 3चं आकाश पाटील आलेले आहेत. करणच्या विरोधात पदलाली त्याचा वापर केला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. शॉर्ट आर्म जामचा फटका यावेळेस सक्सेसफुल ठरला आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेला. आला आकाश पाटील याचा आविष्कार आपण पाहिला. हा चौकार. यावेळेसचा हा चेंडू चांगला आहे. भरधाव वेगाने टाकला गेलेला आहे. चांगलं मिश्रण दाखवत आहेत. चांगली अचूकता मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत गोलंदाज करण पाटील. याचबरोबर 2 षटकं संपली. एकूण धाबा आपण पाहिल्या तर त्या आहेत
21, पहिल्या षटकामध्ये 16 आल्या आणि त्यानंतर हे पुनरागमन करणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते केलं गेलेलं आहे. गोलंदाज करण पाटीलच्या वतीने 21 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकला. 2 षटकांसाठी किती वेळ खर्च झाला याकडे आपण पाहूयात. 4 वाजून 37 मिनिटाने इथे या सत्राला सुरुवात झालेली आहे आणि जवळजवळ 11:30 मिनिटांचा अवधी इथे घेतला गेलेला आपण पाहू शकाल. त्यामुळे लगेचच यस बेग युअर पार्डन, करेक्शन आहे त्यामध्ये. मला असं वाटतं 9.5 मिनिटांचा अवधी आतापर्यंत घेतला गेलेला आहे. म्हणजे अगदी योग्य वेळेमध्ये 2 षटकं संपलेली आहेत. परंतु षटकांमधील अंतर कमी करूया. क्षेत्ररक्षण सज्ज झालेलं आहे. गोलंदाज लगेचच निवडा आणि मैदानाच्या आतमध्ये यावेळेस क्रमांक 3च्या षटकाला इथे सुरुवात प्रदान करून द्या. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 21, पहिल्या षटकामध्ये 16 आणि त्यानंतर 5 धाबांचं एक दमदार षटक मैदानाच्या आतमध्ये की जे किफायती राहिलेलं आहे. कम खर्चिक षटक मैदानाच्या आतमध्ये इकॉनॉमिकल ओव्हर हाताळली. सागर पाटील समोर ठेवलं होतं चेंडूला, समोरच उडवलेला आहे. गोलंदाजाच्या डोक्यावरून क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका इथे आपण बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना पाहिलेला आहे रुपेश पाटीलच्या बॅटमधून आणि इन बिटवीन एक धाव इकडे सुद्धा पूर्ण झालेली आपण पाहिलेली आहे. निर्धारित 3 षटकांचा सामना ज्या वेळेस असतो त्यावेळेस तुमच्याकडे चांगलं आकलन असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. कधी कधी सामने जितके कमी षटकांचे होतात तितकी अधिक आक्रमकता फलंदाज दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आणि तिथेच ते फसत असतात. त्यामधून त्यांना चांगलं टार्गेट सेट करता येत नाही. त्यामुळे विचार करावा लागेल आता किती टार्गेट इकडे सेफ असू शकतं. या बेस काय झालेला आहे, आडव्या बॅटने खरं तर फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता. इम्प्रोवाइज क्रिकेट खडे खडे दाखवण्याचा प्रयत्न, एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न, डायरेक्ट हिट रिक्वायर्ड, अनसक्सेसफुल अटेम्प्ट. 3री धाव पूर्ण केली जाईल का, इथे 2 धावांवर समाधान मानलं गेलं आहे. आणि यानंतरच्या सामन्याची तुम्हाला या अगोदर सूचना दिल्याप्रमाणे यानंतरचा सामना आपण पाहू शकाल ते म्हणजे न्यू एकविरा पिंपळनेर बी आणि त्यांच्या विरोधात जरीमरी अलिमगड या 2 संघांदरम्यान दोन्ही संघाचे संघनायक लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये जोडले जातील. न्यू एकविरा पिंपळनेर बी संघाचे संघनायक जोडलेले आहेत. या षटकातील आपण पाहिलं तर अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी या अगोदर खरं तर केली ती म्हणजेच करम पाटीलने. आणि क्रिकेट हा खेळ खरं तर फक्त आणि फक्त शरीराने खेळला जात नाही, तो बुद्धीने सुद्धा खेळला जातो. बुद्धी चातुर्य तुम्हाला दाखवावं लागतं आणि ते चातुर्य करण पाटीलने दाखवलं होतं. कमी गतीने परास्त केलं, थोडं वळण दिलं, गती कमी केली. खरं तर हा चेंडू पाहण्यासाठी जितका चांगला वाटतो मैदानाच्या आतमध्ये तो हाताळत असताना खूप गांभीर्य राखावं लागतं, काळजी घ्यावी लागते, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते, सराव करावा लागतो. आणि हे निधड्या छातीचं काम आहे, म्हणजे हिमतीचं काम आहे आणि ते सागर पाटीलने खरं तर केलेलं आहे. पायांमधून लॉफ्ट केलंय, उडवलंय. यावेळेस बॉटम हँडचा चांगला वापर झाला, खाली क्षेत्र निवडलं, गॅप हेरला आणि तो भेदला सुद्धा. फलंदाज आकाश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आला. पाय फिक्स केले असावेत. ज्या पद्धतीने पदलालित्याचा अभाव या फटक्यामध्ये फलंदाजाच्या वतीने आकाशच्या वतीने आपण पाहिला, त्यामुळे इथे कन्व्हिन्सिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळता आला नव्हता फलंदाजाला. शेवटचा चेंडू, हा फटका अत्यंत चांगला आहे, पिकअप केलं फार लवकर चेंडूची लेंथ आणि लाईनला, त्यानंतर चेंडूला फार दूर वर फेकून दिलं. खरं तर हा अत्यंत मोठा घणाघाती प्रहार आणि आकाश पाटील याने हा षटकार दाखवला. हे सत्र संपलं, धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच इथे 34 अर्थात 34 वर
चांगली धावसंख्या आता इथे उभारली गेलेली आहे. 3 षटकं संपली. हा षटकार या सामन्यातील विजयावर अत्यंत परिणामकारक ठरेल यामध्ये तीळमात्र शंका नाही. यानंतरच्या नाणेफेकीकडे आपण वळत आहोत. जरीमरी अलिमगर आणि त्यांच्या विरोधात न्यू एकविरा पिंपळनेर ब या दोन संघांदरम्यान सामना असेल आणि या सामन्याची नाणेफेक संपन्न करण्यासाठी मुख्य व्यासपीठावर आपण मान्यवरांना आमंत्रित करूया. सन्मान्य प्रदीपजी पाटील साहेब, त्याचबरोबर प्रल्हादजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण या आपल्या शुभास्ती नाणेफेक इकडे संपन्न केली जाईल. प्रदीपजी पाटील साहेब त्याचबरोबर प्रल्हादजी पाटील साहेब यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होते. सामना न्यू एकविरा पिंपळनेर ब आणि त्यांच्या विरोधात जरीमरी अलिमगर असा असणार आहे. दुसऱ्या फेरीचा सामना निर्धारित 3 षटकांचा आपण अनुभवणार आहात. नाणेफेक जिंकलेली आहे न्यू एकविरा पिंपळनेर ब संघाच्या संघनायकाने. निर्धारित 3 षटकांच्या सामन्यातील पहिल्या सत्रामध्ये ते गोलंदाजी करताना आपण पाहू शकणार आहात. पहिलं सत्र संपलं. इकडे या सामन्याचं जिकडे जय दुर्गा सुरे संघाने धावपलकर धावा जोडलेल्या आहेत. 34-35 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठण्यासाठी उतरणारा संघ आपण पाहणार आहोत फलंदाजी करताना. तो म्हणजे सुमित कुमार केवनी दिवे अँड कंपनी हा संघ. सलामीची जोडी लगेचच आपण मार्गस्थ करा. सामन्याला औपचारिकरित्या जोपर्यंत सुरुवात मिळते तोपर्यंत थोडी विश्रांती घेऊया. जाऊया डीजे ऑपरेटरकडे आणि सुरेल संगीत ऐकूया. सलामीची जोडी केवनी दिव्या संघ आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करा. अदरवाईज या सामन्यामध्ये नियम अत्यंत कडक आहेत या स्पर्धेमध्ये. त्याचाही विचार आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. या लवकरात लवकर खेळपट्टीकडे आपण रवाना व्हा. क्षेत्ररक्षण सज्ज करा. जयदुर्गा सुरई संघ आपण हे वेळेचा अपव्यय करू नका. पहिलं सत्र अगदी योग्य वेळेमध्ये समाप्त झालेलं आहे. जिकडे गोलंदाजी करणाऱ्या संघाने विहित वेळेच्याही 2 मिनिटं अगोदर खरं तर 3 षटकं तिकडे कंप्लीट केलेली आहेत. त्याबद्दल सुमित कुमार केवणी दिबे संघाचं आपण कौतुक करूया. पस्तीस धाबांचं लक्ष गाठण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुमित कुमार केवणी दिवे संघाची इथे आलेली आपण पाहू शकाल. जयेश पाटील आणि कुणाल पाटील ही आघाडीची जोडी ओपनिंग पियर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली खरं तर आपण बघू शकता. आजचा दिवस मकर संक्रांतीचा आणि त्यामुळे या क्रीडा नगरीच्या मागच्या बाजूने आपण पाहिलं की काही चिमुकले तिकडे पतंग हवेमध्ये उडवताना पाहायला मिळतात आणि गेली अनेक वर्ष खरं तर ही परंपरा कायम राहिलेली आपण पाहू शकाल. आणि आजच सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला प्रचंड गारवा खरं तर अनुभवायला मिळाला. कारण कंपॅरेटिव्हली इतर वेळेस जितकी उष्णता असते, जितका दाह असतो,
तितका दाह आज निश्चितच आपल्याला इथे सोसावा लागला नाही. बॅकफुटला असताना स्कोर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न दरम्यान इकडे फसलेला आहे फलंदाजाचा. अतिरिक्त गतीने परास्त झाले. त्याचबरोबर जी उंची अँटिसिपेट केली होती फलंदाजाने त्या उंचीवर चेंडू निश्चितच आला नव्हता. अधिक उंचीने चेंडू दरम्यान इथनं मागे निघून गेला. फलंदाजाला पास ऑन झाला. यष्टीरक्षकाने चांगली कामगिरी केली. क्षेत्ररक्षणाची रचना लगेच बदललेली आहे. म्हणजे फलंदाजाचा कल बघितला की हा फलंदाज इकडे खेळू शकतो, लगेचच क्षेत्ररक्षण बदलवलं जात आहे. केतन पाटील यावेळेस इथे पूलचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत परंतु दूरवर राहतील. क्षेत्ररक्षकाने चेंडूपर्यंत पोहोचण्याआधी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला. हा चौकार. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा एक नंबर. 4 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. इथे काय झालंय हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता. अपिश खेळायचं होतं. एज लागली एसट्यांच्या मागे. विनोद पाटीलने चांगला जेल पकडला. फलंदाज बाद. सम्राट बाळ्या मामा अर्थात सुरेशजी म्हात्रे यांच्यावर आधारित हे संगीत खरं तर आपण ऐकलेलं आहे. हा चेहरा ठाणे जिल्ह्यामधील प्रत्येक घराघरामध्ये सुपरिचित आहे. राजकारण आणि समाजकारण यांची योग्य सांगड घालत असताना साहेबांचं खरं तर नेतृत्व आपण अनुभवलेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद खरं तर प्रत्येकाला मिळत असतो. आणि जायचं आहे आपण पुन्हा एकदा या सामन्याच्या दिशेने. 4 धावा धावपलकर जोडलेले असताना फलंदाज जयेश पाटीलचं बाद होणं इथे किती परिणामकारक असेल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. हा फटका अत्यंत मोठा आहे. भीमप्रहार, भीमटोला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे खूप दूरवर निघून गेला. षटकार. दहा धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील आणि 35 धावांचं आव्हान पेलायचं आहे. त्यातच पहिलं षटक अत्यंत महत्त्वाचं आहे की जे केतन पाटीलच्या वतीने हाताळलं जात आहे. या अगोदर जयेश जरी बाद झाले असतील तरी दिनेश पाटीलने त्याच्या व्यक्तिगत डावाची सुरुवात षटकाराने केलेली आहे. त्यामुळे या फलंदाजाकडे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. इथे यावेळेस स्टान्स चेंज करत असताना सुद्धा कमालीचं नियंत्रण दाखवलं. हुक केलं आणि चेंडूला पाठवून दिलं सीमा पार. मिळाल्या धावा 4. षटकारानंतर आलेला चौकार. फोर्टीन ऑन दी बोर्ड. 14 धाबा धावपलकर जोडल्या गेलेला खरं तर आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीने दिनेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत हा सामना रोमहर्षकतेकडे जाणार आहे. यावेळेस खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला आहे आणि कौतुक करील इथे दिनेश पाटील या फलंदाजाचं, कारण पंचांच्या इशाऱ्याची वाट न बघता खेळाडू वृत्ती दाखवली आणि लगेचच मैदान सोडलं. वेल डन दिनेश पाटील. आणि त्याचबरोबर खेळले सुद्धा चांगले, कारण 2 चेंडूंचा सामना करत असताना या अगोदर एक चौकार एक षटकार दाखवला. त्यानंतर फलंदाज दिनेश पाटील बाद.
2 विकेट्स दरम्यान गेलेल्या आपण पहिल्या षटकामध्ये पाहिल्या. जयेश पाटील आणि धनेश पाटील बाद झालेले आहेत आणि धनेशने जो शॉट कॅमिओ दरम्यान इकडे दाखवलेला आहे, 2 चेंडूंवर 10 धावा मिळवल्यात, त्याचा फार मोठा इम्पॅक्ट प्रभाव या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल. कारण 14 धावा आतापर्यंत आहेत आणि एकूण 35 धावांची गरज असताना यानंतर 12 चेंडू आणि 21 धावांची गरज उरलेली आहे. 2 षटकांमध्ये 21 धावा अलीकडच्या क्रिकेटमध्ये तितक्या मोठ्या नाही आहेत. कारण अलीकडचं क्रिकेट आपण पाहिलं की जे बॅटिंग डॉमिनेटिंग क्रिकेट आहे, म्हणजे फलंदाजांचा डॉमिनन्स अलीकडच्या क्रिकेटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतो. ज्या पद्धतीने पूर्वीची समाज व्यवस्था समाज रचना आपण असं म्हणायचो की पुरुष प्रधान समाज व्यवस्था आहे, परंतु अलीकडे आपल्याला ते म्हणता येणार नाही. कारण स्त्रियांचं कर्तृत्व सुद्धा रुंदावलेलं आहे. स्त्रियांच्या कर्तृत्वाच्या कक्षा सुद्धा फार मोठ्या झालेल्या आहेत आणि स्त्रियांना सुद्धा समान संधी मिळालेली आहे. दुसरं षटक घेऊन आकाश पाटील येतील. ज्या आकाश पाटीलने शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर एक गगनभेदी षटकार दाखवला होता. पाहायचं इथे आकाशला गोलंदाजी कशी करता येईल. स्टार्टिंग एंडला फलंदाज कुणाल पाटील. कुणालचा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आहे. उभ्याने कोणताही पदलालित्याचा वापर न करता जर फटका तुम्ही सजवण्याची इच्छा तिकडे केली किंवा त्या पद्धतीने खेळलात तर मात्र तुमची हँड आय कोऑर्डिनेशन चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती जर नसेल किंवा त्यामध्ये थोडी कमतरता जाणवली की मग या पद्धतीने कच्चे फटके मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आकाश पाटील पाहायचं यावेळेस यानंतर कशा पद्धतीने सज्ज होतील, इथे कशा पद्धतीने खेळतील. हा चेंडू समोर ठेवलाय. भरधाव वेग, प्रचंड वेग इथे या चेंडूवर दिलेला आहे आकाशने. आणि आकाशला माहीत होतं खरं तर या अगोदर शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आपण हाताळलाय आणि फलंदाज बॅकफुटला यानंतरच्या चेंडूची वाट बघेल आणि तेच हेरत असताना इथे समोर ठेवलं खोलवर टप्प्याचा चेंडू. लेंथ बॉलचा अप्रतिम वापर केला आणि त्याला योग्य वेगाची साथ मिळाली. त्यामुळे इथे फलंदाजाच्या समोर निश्चितच काही अडचणी निर्माण झाल्या आणि उर्वरित कामगिरी यष्ट्यांच्या मागे विनोद पाटीलने योग्य पद्धतीने केली. 14 ऑन दी बोर्ड. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेले आहेत. प्रत्येक निर्धाव चेंडू इथे फलंदाजांवरचा दबाव वाढवेल. इथेही समोर ठेवलं परंतु ते जास्त समोर झालं आणि याचबरोबर फलंदाजाने गोपनीसारखी बॅट फिरवली. बॉटम हँडचा प्रचंड चांगला वापर करत असताना मिनी हेलिकॉप्टर मैदानाच्या आतमध्ये इम्प्लिमेंट केला आणि हा षटकार मिळवला. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या अगोदरचे दोन्ही चेंडू अत्यंत चांगले होते. फलंदाजाला काहीतरी असं निराळं करावं लागणारच होतं आणि त्याने षटकार दाखवला. आणखी एक त्याच पद्धतीचा फटका, लागोपाठचा दुसरा हेलिकॉप्टर आणि लागोपाठचा दुसरा षटकार. आहे फलंदाज कुणाल पाटीकडे. खरं तर धनाजी या पद्धतीने हे जे चेंडू आहे ते तुम्हाला डिफेन्स करायचे असतात, परंतु डिफेन्स करणाऱ्या चेंडूवर जर तुम्ही षटकार दाखवले तर एक गोलंदाज म्हणून गोलंदाजी करतील कुठे हा फार मोठा प्रश्न आहे. पाहायचं आहे आकाश पाटील यांच्याकडे सुद्धा अनुभव आहे. इथे प्रत्युत्तर त्यांच्या वतीने दिलं जाईल का. पुन्हा एकदा समोर ठेवलंय. इथे धाडसी निर्णय गोलंदाज आकाश पाटील यांचा आपण पाहिलेला आहे. अपील रेज केली जाते परंतु पंचांवर त्याचा कोणताही सकारात्मक परिणाम आतापर्यंत जाणवला नाहीये आणि पंच एकत्र येत आहेत. पाहायचं आहे सल्लामसलत केली जाईल, त्यानंतर पंचांच्या वतीने इथे निर्णय दिला जाईल. आणि पूर्वीच्या काळचं क्रिकेट असं होतं प्रल्हाद पाटील सर की तिकडनं जाऊन मग पंच निर्णय देऊ शकत होते, परंतु आता तुम्हाला यष्ट्यांच्या मागे यावं लागतं, स्टान्स घ्यावा लागतो, त्यानंतर निर्णय द्यावा लागतो आणि पंच स्थिर आहेत. चला क्षेत्ररक्षण सज्ज करा. 26 धावा धावपलकावर, 7 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये यानंतर आलेलं आपण पाहू शकाल. पाहायचंय कुणालची विकेट अत्यंत महत्त्वाची होती आणि ती जवळजवळ मिळाली होती असं आपण म्हणूया, परंतु अंतिमतः पंचांची नजर अत्यंत महत्त्वाची असते. यस, पंचांबरोबर कोणीही आर्ग्युमेंट करू नका, पंचांबरोबर कोणीही वादविवाद तिकडे मैदानाच्या आतमध्ये घालू नका. ही स्पर्धा अनुशासित आहे. या स्पर्धेमध्ये शिस्त आणि अनुशासन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे त्याचं पालन तुम्हाला करावंच लागेल. स्पर्धा खरं तर ही मोठी मोलाची आहे. इक्वेशन तुमच्यापर्यंत आम्ही पोचू. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे.
7 मध्ये 9ची गरज आहे. फलंदाज कुणाल पाटील आतापर्यंत फार चांगले खेळलेले आहेत. आकाश पाटीलच्या विरोधात 2 षटकार येणं हे अपेक्षित नसेल कदाचित सुरईकरांना, परंतु मैदानाच्या आतमध्ये कुणाल त्यासाठीच इकडे उभे आहेत आणि त्याने 2 षटकार सुद्धा दाखवलेले आहेत. शेवटचा चेंडू, 9 धाबांची गरज असताना आणखी एक इथे ओव्हर पिचिंग आणि त्यावर पुन्हा एकदा अग्रेसर होत असताना, वरचढ होत असताना हा सामना जवळजवळ संपवलेला आहे कुणाल पाटीलने, कारण यानंतर एका धाबेची गरज, हा षटकार. या अगोदर इक्वेशन 7 चेंडू आणि 9 धावांचं होतं, त्यातून 6 कमी झाल्या म्हणजे 3 धावा यानंतर इथे डिफेंड कराव्या लागतील गोलंदाजाला. आणि ती कामगिरी करण्यासाठी खरं तर कठीण कामगिरी आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य या शब्दाला थारा नाही. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नसतं, कठीण जरूर असतं, परंतु ते शक्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी, अचूकता, भेदकता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. यस, क्रिकेट खेळत असताना खरं तर आपण प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंबरोबर संवाद साधू नका, तो टाळा, अशा पद्धतीने सूचना मिळत आहेत. या षटकामध्ये खरं तर या अगोदरच्या षटकामध्ये आकाश पाटीलच्या विरोधात आकाशाला गवसणी घालणारे 3 फटके आपण पाहिले आणि त्यातूनच खरं तर कंबर तुटलेली आहे ती गोलंदाजी करणाऱ्या संघाची, काखा उतरलेले आहेत, देहबोली बदललेली आहे. परंतु क्रिकेटने असे अनेक सामने आपल्याला दाखवलेले आहेत. खरं तर 2 वर्षापूर्वी मयूरजी पिशेकर आयोजित जगन्नाथ स्मृती चषकामध्ये कर्जत तालुक्यातील कडाव संघाने MS झाई संघाला 1 धाव बनवून दिली नव्हती 6 चेंडूंमध्ये. हा सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वातील एक ज्वलंत उदाहरण आहे, हे सुद्धा उदाहरण आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, क्रिकेटच्या गरमामध्ये अनिश्चितता असते. पाहायचे इथे 6 चेंडूंमध्ये 3 धावा रोखता येतील का गोलंदाज अतुल पाटीलला. सागरसाठीचा हा फुलटॉक क्षेत्ररक्षक उपस्थित. पियुषने इथे या चेंडूला योग्य रीतीने आपल्या कवेमध्ये सामावलेला आहे. हाताची ओंजळ जी उगारली होती ती योग्य रीतीने बंद केलेली आहे. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. दास्य भक्ती आणि स्वामी काज याचा फार मोठा मापदंड हनुमंतरायाने आपल्या समोर प्रस्थापित केलेला आहे आणि तेच संगीत दरम्यान आपण ऐकलं. आणि यानंतर इक्वेशनकडे पुन्हा एकदा वळूया. 5 चेंडूंचा कैशेष, 3 धावांची गरज. फलंदाज लवकरात लवकर या खेळपट्टीवर, अधिकचा वेळ आपण वापरू नका. या सत्राचा जर विचार केला तर या सत्रामध्ये 4 षटकार आलेले आहेत. कंपॅरेटिव्हली पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले होते, 3 चौकार आले होते. इथे 4 षटकार आणि 2 चौकार आलेले आहेत. जितक्या अधिक तुम्ही बाउंड्रीज कलेक्ट करता तितकं समीकरण तुमच्यासाठी सोपं बनत जातं. 5 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण. क्षेत्ररक्षणाच्या रचनेत बदल. नवीन फलंदाज दर्शन. 5 मध्ये 3ची गरज असताना दर्शनच्या समोरून चेंडूला उडवलाय. काय गोलंदाजी करतायत गोलंदाज अतुल पाटील. आतापर्यंत सामना त्याने जिवंत ठेवलेला आहे. खांद्याचा अतिरिक्त वापर. फलंदाज म्हणून तुम्ही किती दिग्गज असा, कितीही नावारूपाला आलेले असता, तुमच्या समोरून अचानक चेंडू उडाला किंवा अचानक चेंडू खाली राहिला की फलंदाज बॅकफुटला जात असतो. तेच मैदानाच्या आतमध्ये झालं. 4 चेंडू 3 धाबांची गरज. हा चेंडू सुद्धा अत्यंत चांगला आहे. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याची चमक इथे सोडून जात आहेत. या सामन्यातील जिवंतपणा अजूनही गोलंदाजाच्या वतीने कायम ठेवला गेलेला आहे. संघर्षाची फार मोठी परंपरा जयदुर्गा सुरई संघाने गेली अनेक वर्ष राखलेली आहे, जपलेली आहे आणि तीच परंपरा कायम ठेवत असताना मैदानाच्या आतमध्ये कठीण समीकरण सुद्धा खरं तर आपल्या बाजूने आणण्याचा आटोकाट प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न गोलंदाज अतुल पाटीलचा. यावेळेस हा फटका तिथे चांगला आहे परंतु गॅप मिळाला नाही. बॅकअप इकडे अवेलेबल असताना क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. मला असं वाटतं सुजित तिकडे होते.
आणि अक्षय होते. डायरेक्ट हिट देण्यापासून त्याने स्वतःला आवरलेलं आहे, कारण जर डायरेक्ट हिट आली नसती, अधिकची एक धाव आली असती तर सामना पूर्णपणे खुला झाला असता. त्यापासून त्याने इथे खरं तर स्वतःला आवरलं आणि सावरलं. 2 चेंडू 2 धावा अशाच पद्धतीचा आजच्या दिवसातील पहिला सामना आम्ही पाहिला होता, जिकडे जय दुर्गा सुरेश संघाला शेवटच्या चेंडूंमध्ये एका चेंडूमध्ये एका धावेची गरज होती. इथे आता मात्र त्यांना 2 चेंडूंमध्ये 2 धावा डिपेंड करायच्या आहेत. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा सामना आणि हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांनी क्वालिटेटिव्ह क्रिकेट खेळलाय. 2 मध्ये 2 ची गरज. कुणालसाठीचा हा पुललेंचा चेंडू डायरेक्ट हिट इथे येईल का? डायरेक्ट हिट आली नाही, परंतु त्या बॅकअप देणाऱ्या खेळाडूचं कौतुक निश्चितच आपण करूया, कारण तिथे जर इथे क्षेत्ररक्षक उपस्थित नसते, रोनक वजे तिकडे होते, तर मात्र इथे सुरेश संघाला थांबावं लागलं असतं. 1 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलेलं आपण पाहू शकाल. या सामन्यामध्ये प्रेक्षकांनी खरं तर फार मोठा क्रिकेटचा आनंद लुटलेला आहे आणि ही ओळख आहे खरं तर अध्यक्ष चषक 2023 या स्पर्धेची. भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य केतनजी तरेसाहेब यांनी आयोजित केलेला खरं तर हा क्रीडा महोत्सव GCA चॅम्पियन्स ट्रॉफी. आणि या ट्रॉफीमध्ये आतापर्यंत आपण याच पद्धतीचं क्रिकेट अनुभवलंय आणि हे क्रिकेट अनुभवण्यासाठी खरं तर आपली विहित कामं सोडून प्रेक्षक राजा मिळेल त्या साधनाने क्रीडानगरी गाठत असतो. 1 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण असताना इथे विजय माळा कोणत्या संघाच्या गळ्यामध्ये पडेल, कोण होईल इथे विजेता, एका चेंडू नंतर खरं तर हे उत्तर आपल्याला मिळेल. क्षेत्ररक्षणाची रचना इथे बदलवली जाते आहे. आता जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस केले जात आहेत आणि गोलंदाजाचं आतापर्यंत कौतुक निश्चितच केलेलं आहे. अतुलनीय गोलंदाजी त्याने केले, परंतु अजूनही त्याने त्यांचं काम पूर्ण केलेलं नाही, कारण या स्पर्धेतील महत्त्वाचा नियम ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी, ही 1 धाव पूर्ण करावी लागेल. प्रतिस्पर्धी संघापेक्षा अधिक 1 धाव तुम्हाला बनवावी लागते, असा नियम ज्यावेळेस असतो त्यावेळेस क्षेत्ररक्षण बदलवलं गेलं. आता सगळं काय पुन्हा एकदा सेट झालेलं आहे. कारणे सांगणारी लोक कधी यशस्वी होत नसतात, यशस्वी होणारी लोक कधीही कारणे सांगत नाहीत. कोण ठरेल इथे यशस्वी, काय घडेल 1 मध्ये 1. यावेळेस पंचांचे दोन्ही हात समांतर आलेले आहेत आणि इथे वाईडसाठी या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू नाही आहे. या गोष्टीचाही विचार गोलंदाजी करणारा संघ निश्चितच करेल. पंचांचा निर्णय अंतिम. याचबरोबर इथे 1 धाव धावपलकावर जोडली गेली. हा सामना इथे जिंकलेला आहे तो म्हणजेच फलंदाजी करणारा संघ सुमित कुमार केवनी दिवे संघाने. दोन्ही संघांचा आम्ही कौतुक करू, दोन्ही संघांचा आम्ही अभिनंदन करू.